हे बघा नांगरणी चालू आहे इकडं आणि हे ड्रीम गाव असेल मला असं वाटतंय की आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे आणि शहरातल्या माणसांना हे नवल वाटते बघून. काय हो काका? शेती म्हणजे नांगराने शेती करणे लोकांना माहित नाही बऱ्याचपैकी. माहित नाही बरोबर. आता सगळे उठली सुटली आता शहराकडे चाललीत बरोबर ना. किमान ज्याच्याकडे शेती आहे त्याने तरी थोडीफार शेती करावी हो. हा इकडं प्राणी भरपूर आहेत ना. हत्तीचा वावर इकडे कसा? हत्तीचा वावर हा हा लाल तोंडाची माकडं हा नारळाचं काहीच ठेवत आहे ना. लाल तोंडाची माकडं माकडं लय इकडे काय? काळी तोंडाची माकडं लाल तोंडाची माकडं सर्व माकडं आहे. हा आमच्याकडे हत्तीन लय गेलाय हो, धुमाकूळ काढलाय. पण त्याच्यावर आता सरकार त्याच्यावर काय बंदोबस्त करत नाही ना. बंदोबस्त करत नाही हो. तेच की सरकारने काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे हो. ते काय म्हणतात शेती बंद करा म्हणतात सरकार. शेती बंद करून कसं चालेल? काय खाणार मग? उदी आहे मागचा ज्या अर्थी प्राण्यांचा बंदोबस्त होत नाही ना हा त्या अर्थी सरकारचा असाच उदी आहे ना. पण खाणार काय शेती नाही केली तर? ते काय विकत भेटते ना पैसा आपल्याला. आता राशनाच्या तांदळात बी आता प्लास्टिकचे तांदूळ भेटायला लागले. हो राशन हा ते काय आम्हाला एवढं माहिती नाही थोडा. म्हणजे तांदूळ आता भेटतात लोकांना त्यामुळे शेती करत नाही बरोबर. शेती करत नाही ना. माणसं आळशी झाली. सरकारनेच केली ना. आता फुकट हानी देतात मग. हा फुकट हानी द्यायला नाही पाहिजे ना. पण पाऊस पण यंदा लेट झाला हो. जून संपत आला का पाऊस का अजून पडला नाही. पावसाचं का आता सांगता येणार. निसर्गाचा आहे बरोबर. पैसा माणूस आता पैशावर चालायला बघतो ना. पण निसर्ग काय म्हणतो तुम्ही पैशावर कुठे चालता बघतो ना. हा आपण असू शकतो ना. बरोबर. पैशात आता माणसांना हे झालंय. माणसं भ्रमात आहेत की नाही. हो पैसा सर्व भेटतं म्हणतात ना. बरोबर. मग पाऊस पडून दाखव ना. इथं काय हे पेरले हे का काय? अजून उगलं नाही की हो. अच्छा लेट केल्याशी का? हा 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 आमच्याकडे लोकांनी घाई केल्याने पेरून लवकर घातल्याने आता पाणी यांनी पेरतात. एकदमच नाही ना. कसं भातावर करपा पडू शकतो. हा हा आम्ही आता जवळ 4 दिवस झाले घातले. ओके ओके. तर मंडळीने बघा मस्त वाटतं ना इकडचं वातावरण. खूप छान वातावरण आहे. कमेंटमध्ये सांगा घाटवडीचे कोणी जर व्हिडिओ आपले बघत असतील. इथं किती घर आहेत का काय वस्ती तुमच्या? आता इथे कसं आलं माहिती आहे 7-8 घर आहेत. हा ह्या घाटड्यामध्ये. हा इकडून ते मोरी क्रॉस केली का बांबाडे लागलं. बांबिवडे. हा आणि इकडे खालीपर्यंत घाटवडे आहे. पण इकडे तुम्हाला सुविधा भेटतात म्हणजे असं डॉक्टर बिक्टर म्हणा असं काय इमर्जन्सी? जायला पाहिजे. बेडशीला नाही तर डोळा मारला. बेडशील आहे का? बेडशी नाही तर डोळा मारला. हा 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 म्हणजे आजूबाजू कुठे एवढी 4-5 घर असल्यामुळे का नाही एवढं जरा अवघड वाटतंय ना. म्हणजे कसं आहे अवघड तसं काय वाटत नाही. हा सवय झाली तुम्हाला आता. सवय झाली. आणि हे रोड काय चालू असतो ना. हा 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 चांगली गोष्ट आहे. चला धन्यवाद. फक्त अवघड हे प्राण्यांचं. प्राण्यांचं अवघड आहे ना. रात्रीचं बाहेर पडताना भीती वाटत असेल किंवा? तशी भीती नाही. फक्त एकच भीती की हत्तीची भीती. हत्ती. हा हत्ती तरी नाही म्हटलं तर तिला काय बंदोबस्त शासन काहीच करू शकत नाही. जवळजवळ 2002 सालामध्ये इथे हत्ती आले. काय अगोदर नव्हते ना. अगोदर नव्हते वय. इथे कर्नाटक मागणी मार्ग शेती बंद करू. ते काय म्हणतात हे करून शेती कंटाळणार आपोआप बंद करणार शेती. हा असं शासनाचं धोरण आहे. पण शेती बंद केली तर खाणार काय हो? हो पण ते त्यांना पडलेलंच आहे ना. त्याची प्राणी जगली की झाली ना. प्राणी जगले की झालं पण जरा शेतकऱ्याचा बी शासनाने विचार केला पाहिजे. नाही करणार शासन विचार. आता तुम्ही विचार करा मोकाळात हत्ती सुटलेले आहे तिथे. अगोदर हत्ती नव्हते. तेच ना. त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला असता ना. 2002 सालापासून आज 2026 साल 24 साल झाली. म्हणजे त्या 24 सालामध्ये शासनाने काय केलं नाही. फक्त नुकसान भरपाई देतात. नुकसान भरपाई बी किती देतात? कमी आता हे तर एवढं जर मोठं नारळाचं झाड तोडलं ना तेवढं हा तर 9,000 रुपये. एवढं झाड तोडलं तर 9,000 रुपये. 9,000 रुपये. आणि ते झाड जर आपण जर हे केलं मोठं केलं हे केलं त्याचं काय नाही. आता ते नारळाचं झाड मोठं करायला जवळजवळ 7 वर्ष लागतात. हा आणि 7 वर्षानंतर त्याचं उत्पन्न चालू हा रेग्युलर उत्पन्न. म्हणजे आता तुम्ही विचार करा 50 वर्षाच्या नारळाची झाडाची किंमत बघा ना. हा ना. म्हणजे दररोज एका महिन्याला एक म्हणजे पोय येते. पोय येता. नारळाची. हा म्हणजे त्याला समजा तुम्ही 20 पकडा 25 पकडा किंवा जास्त 30 असतात. हा आता बाजार भाव जवळजवळ 30 ते 35 रुपये एक नारळ आहे. हा बरोबर. 35 रुपये आणि गोव्यात तर 40 रुपये विकतात. मग आता समजा एका नारळाने जर महिन्याला कमीत कमी 30-35 जर नारळ दिले ना तर हा. वर्षाचं उत्पन्न करा.
होय होय. हा 360 फळं आली. 360 होय तेच की. 360 गुणिले 40 35 35 हा. हा एका वर्षाचं उत्पन्न हा, म्हणजे 1200 ते 1300 रुपये म्हणजे एका नारळाकडे तुम्हाला 1000 रुपये भेटतात पकडा वर्षाला. वर्षाला. म्हणजे तो जर समजा एक आता वडिलांनी आमच्या लावलेलं नारळाचं झाड अजून आहे. अजून म्हणजे आहे. आमचे वडील आता ह्या वर्षी म्हणजे सप्टेंबर मध्ये आले. हा त्यांना जवळजवळ 105 वर्ष आलेली. हा मग त्यांनी लावलेलं नारळाचं झाड अजून आम्ही खातो. खातोय बरोबर. मग एवढी वर्षाचं उत्पन्नाचं किती भेटणार शेतकऱ्यांचा विचार करा. आणि त्याचा नुकसान झाल्याच्या नंतर 9,000 रुपये देत असतात. आणि ते परत त्याला डॉक्युमेंट लावायला परत 1000 रुपये खर्च आपला. 1000च्या वर आणि खर्च आणि लागतो. ते एका वेळेत काम होत ना. एका वेळेत काम होत नाही. याचा आणा फॉर्म त्याचा फॉर्म आणा. एक वेळ कुळशिवाय भेटेल तलाठी भेटणार नाही. तलाठी भेटणार नाही आणि हे भेटणार नाही. तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना चारही बाजूंनी पिळवणूक आहे. पिळवणूक काय होय. निर्णय काय नाही. कसं असतं शासन हा टेबलावर बसून काय गिरबिटत असतो ते हो होय. प्रत्यक्ष येऊन कोण पाणी करतो. आता जे प्रतिनिधी आहेत की ना हा त्यांना भौगोलिक परिस्थिती पूर्ण जाणीवच नाही. जाणीव नाही म्हणजे कसं. म्हणजे तुमच्या घाटमाथ्यावर जी पिकं घेतली जातात बघा हा ती पिकं ह्या वेळेत इथे येणार नाही. येणार नाही हा का. अभ्यासच कुणाला नाही. बरोबर. यायचं ते द्यायचं करायचं असा विषय आलेला आहे. बघा आता मला जर मी या रस्त्यावरून सरळ गेलो असतो ना या गोष्टी मला अनुभवल्या नसत्या. आम्ही काय टीव्हीवर बघून आम्ही अनुभव लावणार तर्क लावणार पण प्रत्यक्षात येऊन पाणी केली पाहिजे. आता हे हत्ती जे आहेत ना इकडे आल्याच्या नंतर सरळ ह्या डोंगर क्रॉस करून कोल्हापूर जिल्ह्यात जातात. होय होय होय. हा डोंगर समोरचा क्रॉस केला ना हा की ते कोल्हापूर मध्ये गेले. हा सिंधुदुर्ग जिल्हा. हा बरोबर. मग तिकडे पण राहतात 5-6 महिने. हा तिकडचं झालं म्हणजे पावसाळी तिकडे थांबले की ना हा परत उन्हाळ्यात इकडे येतात. नाही नाही विषय काय होतं माहिती आहे का आता तिकडे असतात आमच्याकडे हो पावसाळ्यात हो आणि तिकडे आता पाण्याची सोय झाली आंबऱ्यात धरण झालंय हो. तिकडचं झालं ना हा. सप्टेंबर नोव्हेंबर पर्यंत इकडे खाली उतरतात. हा हा हा. मग हे उन्हाळी 4-5 महिने इकडे आणि खरं उत्पन्न तुमचं उन्हाळ्यातच आहे. आणि उत्पन्न म्हणजे इकडे कसं नारळ सुपारी आणि केळी हा आणि काजू हे खरं उत्पन्न. उन्हाळ्यातच आहे ना हो. शेती कमी प्रमाणात भात का तेच की. आणि वांगणी भात शेती लोकांनी सोडली हत्तीला लागून. वांगाने आमच्या वेळेस बी सांगत होते आमच्या तिकडे बी वांगाने शेती करीत बरोबर. पण आता करत नाही. डोंगरातल्या लोकांनी शेती सोडल्याने हो. डोंगरही पण सोडलं. आता आमच्याकडे कसं नाचणी करत होते ना शेतात म्हणजे डोंगर तोडून हा मग ते पण बंद झालं ना. बरोबर आहे. आता बंदोबस्त करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना काय दिलासा नाही. बरोबर बरोबर. हे कळणार नाही बघा सर्व. होणार नाही हो यांच्यात ना नाही तोपर्यंत कोण बांधावर येऊन पाणी करत नाहीत इथं शासनाचा असून प्राण्याचा काही बंदोबस्त होणार नाही. आणि एक दिवसात काय समजणार नाही हो. हा कसा डोंगराळ भाग आहे ना हा. इकडे काही कंपाऊंड किंवा खंदक वगैरे घालू शकत नाही. त्या खंदक घातला पाऊस जास्त असतो इकडे. होय होय. मग हे बघा त्या आपल्या वीजगरा त्या साईडला घातला हा डिपार्टमेंटने पूर्ण कोसळला हा दोन्ही साईडने. आणि त्यांना बी आता सवय झालं हो. इथं खणलेलं आहे का नाही ते उडी मारून जातात. हो आता एकच पर्याय म्हणजे हत्तीला पकडून त्याने कुठेतरी प्राणी संग्रहालय करायचं ना तर कुठेतरी तिकडे मोठ्या जंगलात नेऊन सोडायचं हो. सोडून हा? थांबणार नाही. पालन करायचं. आणि मोजकेच हत्ती आहेत हो. हो 5-6 5-6 हत्ती आहेत आणि हत्तींना बी आता नावं ठेवल्या नाहीत. हो हा काय नाव ठेवतील काय नाही काय काय. कुठे बाहुबली कुठे गणेश कुठे ओमकार हा आणि तोंड पण आहे शब्द पण आहे आपल्याला. शब्द पण आहेत. म्हणजे प्राणी मित्रांना त्यांची खास खूप आहे. खास हा. प्राणी मित्रांना पण शेतकरीचं मित्रांना कळत नाही की शेतकऱ्यांचं काय होतं ते. बरोबर नाही खरी गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनात जरा विचार केला पाहिजे बरोबर ना. आता आम्ही नाही म्हटलं आता थंड झालं ना तर किती उपोषण केली आंदोलन केली काय पर्याय काय म्हणजे काय झालं नाही. हा निर्णय काय नाही शेवटी आहे ते खरं. ना आमच्याकडे पण लय नुकसान होतं तिकडं. आमची काय एवढी शेती नाही आहे पण नुकसान लय होतंय. आता डुक्कर जर आला ना तर पूर्ण केळी सपाट करून जाणार. हा म्हणजे आतलं ते केळीचं हे आता केळी आहे ना हा त्याच्या खाली बघ ते नरम हे असतं गड्डा. हा मोनक्यात ना त्या. ते पूर्ण खातो डुक्कर. गवरडे तसे उन्हाळ्यात तुम्हाला एक पान ठेवणार नाही. हा 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 कसं असतं बाकीच्या प्राण्यांचं वेगळं कसं केळी एवढं ते वर्षात होऊ शकतं उत्पन्न. हा तेच ना. नारळ सुपारीचं नुकसान हे भयानक. आणि ते नारळ सुपारीचं नुकसान हे जास्त हत्तीच्या हातून होतं. आणि तुमच्या कोकणात खरं उत्पन्न नारळात आणि नारळ, सुपारीच आहे. सुपारी काजू आंबे भात शेती झाली तरी कमी. या भागात आंबे थोडेसे कमी पण काजू आणि नारळ सुपारी हा हा आणि केळी केळी पण तुमच्याकडे लय असतात. हो.
आमच्या त्या ह्याच्या केळी ना एक केरळच्या असतात पण गावठी दुसऱ्या त्या त्या तुम्हाला माहिती सोन केळी आहे? रसबळी केळी ती लहान ती बारकी बारकी का परत सालदाटी असे ते 2-3 प्रकारची गावठी केळी असतात त्या ओके एकदा लावला ना हा एक 2-4 वर्ष हे करता येतं समोरच बघा ते बेट कसं दिसतं ते पुढे ते का हा 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 तशी बेट तयार होतात मग 2-3 वर्षांनी परत जागा बदलायची हा म्हणजे आपण मोनके लावायचे ते हा फक्त दुसरीकडे लावायची आता नाही म्हटलं ते रसबळा केळाचं एक केळ साधारण 2.5 ते 3 रुपये पर्यंत जातो हा एक केळं हो, एक एका झाडास किती केळी असतात समजा 50 असतात 100 असतात साधारणतः म्हणजे बारकी केळी असल्यामुळे तिथे जास्त येतात हो मग समजा अशी जर वर्षाला म्हणजे आठवड्याला जर एक 2-4 हजार रुपये भेटले ना केळ्यांचे हा. तर तेवढं त्या शेतकऱ्यांना खर्च बघतोय खर्च भागतो ना ते पण बंद झालं हत्तीमुळे तर मंडळींनो ह्या गोष्टी सर्व विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्या ताटात भात वाढला जातो आपल्याला पौष्टिक आहारासाठी केळी लागतात पण शेतकऱ्याचे किती हाल आहेत ना हे आपण थोडेफार बघितले पाहिजेत आणि सरकारला पण माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याकडे प्रत्यक्षरित्या लक्ष दिलं पाहिजेत शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली पाहिजेत ते म्हणणार सरकार म्हणणार की आम्ही पैसे देतो ना पैसे देऊन सर्व काही होत नाही पण त्याच्या मागची मेहनत पण लय महत्वाची आहे तुम्हाला सांगायचं की लाल तोरणाची माकडं असतात बघा हा ते आता नारळ दिसतात बघा समोर कॅमेरा मारा ते बघा आडसार बोलतो त्याला ओके ओके ती समोर नाळा हा. हा ते नारळ आडसारचा नारळ ती केवढी ठेवत नाही ठेवत नाहीत ना पाणी पिऊन तर कच्चे असताना होल मारतात आणि पाणी आणि ती आतली मलाई खातात ओके मग त्याची नुकसान सरकार 7 रुपये देतो 7 रुपये आणि ते कसं तुम्हाला भेटणार त्याचा काय फॉर्म बिम काय असं म्हणजे फोटो बिटो काढून फॉर्म टाकला वगैरे का आहे त्याचे फोटो वगैरे काढून देतात पण ते हा. परवडण्यासारखं नाही हो होय बरोबर तेच की ते मोठं झालं की किती आमची 35-40 मागणी रुपये काय आहे, तुम्ही ह्या प्राण्यांचा काय तर बंदोबस्त करा म्हणजे जेणेकरून आमचं ते उत्पन्न राहायला पाहिजे बरोबर म्हणजे ते उत्पन्न राहिलं तर रेग्युलर चालू असतं ना ते आणि त्या उत्पन्नाच्या जीवावरच शेतकरी काहीतरी हे करतोय बरोबर ना बरोबर आशा ठेवून काहीतरी असतंय आणि त्याचे जे नुकसान झाले ते काय करणार काय करणार बरं? हा पण नवीन पिढी शेतीत नाही आली तर खाणार काय भेटते ना पैशावर सर्व पैशावर आता भेसळ किती व्हायला माहित आहे ना मरायला होऊ दे बघा की आता करत नाही आता आता नवीन पिढी येत नाही का त्याचं कारण सरकार सरकार कारण काय होतं माहिती आता काहीतरी एका तरुण पिढ्या मुलांनी काहीतरी लावलं समजा उत्पन्न हा केळी समजा नारळ आणि तर एका रात्रीतच ते सगळं हत्तीने किंवा उद्ध्वस्त केलं तर तो जो घालणार पैसा तेवढा ह्यांचं ह्या नुकसान भरपाई मिळणार नाही ना तर केरळमध्ये मांडलं पाहिजे सरकारला काय हो शेतकऱ्यांना लय प्राधान्य तिकडं तिकडे तो काय माहिती नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये काय अर्थच नाही महाराष्ट्रामध्ये कसं आहे फक्त इकडचे आमदार तिकडं तिकडे तिकडचे खासदार इकडं पोळापोळी फोडाफोडी शेतकऱ्यांचं कोण काय बघत नाही की नाही म्हणजे कसं मला खुर्ची भेटते का तुला खुर्ची भेटते. मेलेले आहे ते शेतकऱ्यांसाठी काही नाही काही करू शकत नाही तर आपल्याला जेव्हा बांधावर जातोय तेव्हा आपल्याला या गोष्टी सर्व समजतात थोडेफार लक्ष घालणं गरजेचं आहे आमच्यासारखा साधारण माणूस काय करू शकत नाही पण जे लोक शेतकऱ्याची पोरं चांगल्या पदावर जातात त्या लोकांनी तरी लक्ष घालणं गरजेचं आहे बरोबर आहे ना बरोबर ना शेतकऱ्याच्या माणसाने तरी जाणून घेतलं हा, पाहिजे ना. लक्ष ठेवायला पाहिजे शेती म्हणजे काय आणि शेती प्राणी म्हणजे काय नुकसान करतात कसं करतात हे बरोबर. प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय खरं नाही हो चालतंय तुम्ही